गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. बघूला आता जे स्कूलमधून सोडून आलोय. पूजाला चष्मा बनवायचा का तर तिचा जो आपण चष्मा घेतलेला तो हरवला आणि तो भेटतच नाही, कुठेच नाही. पण तो जरा महाग होता. आय थिंक अराउंड 6500 6600 काहीतरी. अजून एकदा बघू आता घरात कुठे कुठे शोधू. नाहीच भेटला की मग जाऊ नवीन घ्यायला. घरी पोचून बघतोय आता काय पूजा काहीतरी बनवते छान छान, कसली तरी भाजी किंवा आय थिंक काजूची भाजी बनवत असणार आहे. पूजा कसली भाजी बनवते? मटार वाटाणा. मग काजू कशाला भिजत घातलेत? बिकॉज त्याच्यामध्ये छान छान याच्यामध्ये काजू भिजत घातलेत, तर मला वाटलं मटार वाटाणा तर नाहीच आहे. ऑफकोर्स मला वाटलं काजूची भाजी बनवते, बट नाही. ठीक आहे. मटर वाटाण्याचा काय भात बनवते तू? नाही, मग भाजी बनवते. चल तू बनवून घे. डोशासाठी तांदूळ भिजत घालते. अच्छा, म्हणजे थोड्या दिवसात फ्रेंड डोसा अपेक्षित आहे घरी. थोडे दिवसात हा, मग तू आता त्याला पीठ टाकशील ते दळायला, मग ते पीठ दळून येईल, मग नंतर त्याचा डोसा बनेल ना. मिक्सर वर लावायचे. तुला माहिती आहे ना बॅटर ते मिक्सर वर लावतात. अच्छा, मग आपल्याला मिक्सर साठी सारखं सारखं रिपेअर करावून घ्यावा लागेल, कारण की तो बंद पडतो आणि बाई नवीन पण घ्यायला तयार नाहीये. घ्यायचं का नवीन? कशाला? त्याला रिपेअर करायला पाहिजे. चष्मा तरी घ्यायचा आहे. हा, चष्मा घ्यायचा घ्यायला. A few moments later. ते जे काजू होते त्या काजूंचा मला डाऊट होता, ही काय करणार आहे. मला वाटलं ते खायसाठी की कशासाठी. काय केलं त्यांचं? भाजी ग्राइंड करून वाटपामध्ये. ओके, त्याच्यामुळे मग ठीक होते का अजून ग्रेव्ही? तर ही फ्रेंड्स वाटाणा बटाट्याची भाजी, त्यात काजू. मग जर आपण ह्या सगळ्या गोष्टी ग्राइंड करून कालवून बनवलं तर मग तू खाते, आम्ही नाही खात. Later that same evening. जा लावतो तुळशी मध्ये लावतो. पाय पड. अगरबत्ती संपेल बेटा, अगरबत्ती संपेल. पाय कोण पडणार? ठीक आहे, तुळशीला हात लावून पाय पड. झाड बघ, हे झाड बघ. 20 minutes later. केवढी बाहेर उभी केली. फायनली फ्रेंड्स, पूजाचा चष्मा घ्यायला चाललोय आपण. मग माझा पहिला वाला चष्मा कुठे गायब झालाय माहिती नाही. प्रोफाईल बनवून हे बघ पर्यंत मग बघायचं होतं ना. कोणता? तो उजेड येतो तो वरती, तो तसा वाला येलो. ड्रायव्हिंग वाला उतर घ्यायचं. तुला तिथेच बसवलंय आणि आपण जाऊन फ्रेम्स चेक करू पूजासाठी. डिसेंट बघा, आता 6,500 घ्यायचा बरं. तेव्हा तिथे फक्त रोज गोल्ड मध्ये नाही, एवढा रोज गोल्ड मध्ये नाही. अरे भाई तू फक्त घाल. अरे हा तर गॉगल आहे. अरे घाल तू फक्त. बडे साहेब गॉगल आहे, मला गॉगल नको आहे. लाव का स्मूथ दिसतं फ्रेम. मस्त वाटतं ना. अरे स्मूथ या एकदम. मला तो घ्यायचा आहे, तो ड्रायव्हिंग वाला घ्यायचा आहे. बट मी मेन कशाच्या पाठी पडलं माहिती आहे ना? कशाच्या? मेटा क्लासेस. ते काय? ते तुला बोलू ना 40,000. कुठे लावायचंय ते? डोळ्यांना आणि कुठे तुला नाही माहिती. घे तू कर. नाहीतर हे बघ ना, हे कम्फर्ट वाला बघ ना, यांचं बघ ना, हे असं पहिला मला बघा अशी होती. भेटला की मग असंच की मग इथं. अरे बापरे, हे ट्राय कर. हे ट्राय कर, हे छान दिसत. आणि पूजा एवढी डिसेंट का वाटायला लागली? जितकी ती नाहीये तेवढी. काहीतरी पूजाच्या पर्सनॅलिटीला सूट होणार पाहिजे. हे जे आहे ना, क्राइम मास्टर गोगोन नाम है मेरा पोर्शन, हा वाला तो छोटा पाहिजे. असं मोठं मोठं घेतलं तर मला सूट नाही होणार. असं छोटच पाहिजे तरच चांगलं वाटणार. असं सेम चष्मा ना अजून थोडासा बारीक सलमान खाननी घातलाय. सरकी जो सरसेवर पूजाचा राहू द्या, बट हे वाला का माझ्यावरती छान दिसत. एकदम डिसेंट वाटत, म्हणजे सॉफ्ट, एकदम सायलेंट. हे बघ
हे बघ ग्रे आणि हे प्रॉपर आहे, हे प्रॉपर आहे. ठीक आहे, हे ट्राय दिस पटकन. फोन दे इकडे, फोन दे. हे काय फोनच्या आतमध्ये काय आहे? हे पण छान दाखव इथे. परफेक्ट झालं. किती छान वाटते ना. फोटो काढ. छान वा. जुळून आल्या रेशीम गाठी. नाही खरंही छान वाटते. चष्मा पण छान आणि छान आहे त्याच्या काठी. हा एक 2000 आलाय. बाय 1 get 1 अप टू 13 प्लस 8 पॉवर. हिअर क्लासिक नाही चांगलं वाटलं. मी नाही सांगते. माझ्यासाठी गॉगल पण बघ ना. माझ्यासाठी पण बघ, तुझ्यासाठी पण बघ आणि भाव्यासाठी पण बघ. गॉगल पहिला चष्मा तरी घे. चष्मा कितीला पडेल काय माहिती. हे बघ ना लहान मुलांची. बस ऊपर रख लीजिए, पैर चलेगा तो। यहाँ पे चीन रखिए, फोरहेड टच। चीन रखिए, चीन यहाँ पे रखू ना. फोरहेड टच। घर दिख रहा होगा आपको, सीधा देखना। क्या दिख रहा है? एक घर दिखेगा आपको, सीधा घर ही देखना है, हिलाना नहीं आता। ये हिलाई में सीधा देखो। चंद्र दिसेल बघ. मार्स, डायरेक्ट मार्स दिसेल. हिलाई में हट जाइए। काय बघू बेटा? काय करू? हा बघ तिथे बघ काय करायचंय चमचडी तू बघ माझ्यासाठी? थँक्यू बेटा. तू घालून बघ घालून बघ तुला छान वाटेल. मला छान वाटेल. हा गाणं एकच चष्मा असावा पण हा डायरेक्ट 3000 आलाय काय? मी काय बोलते, ते फ्रेम असेल त्यांच्याकडे, म्हणजे फ्रेम असतील, तू तसा करून घेऊ शकतोस कस्टमाइज, असं मला वाटते. पकड एक मिनिट. मी कसं दिसतो का? कसं दिसतं? कसं वाटतं? हा पण एक डार्क शेड आहे. ये ठीक आहे. पण हे ड्रायव्हिंग करताना बाकीचं सगळं अंधार होऊन जाईल. मग तुला कसा हवाय? अरे जो समोरची ती LED लाईट होती ना, व्हाईट लाईट प्रकाश घेऊन चालतात दुनियाभरात, ते डोळ्याला येण्यात आलं पाहिजे. नाही हा पहिला चष्मा बघून घेऊया, गॉगलचा नंतर बघूया. समोर बघ, मेन इन ब्लॅक मिरर. ऐक ना, मी बघ हवाला सिलेक्ट करतो आणि याच्यामध्येच मी येल्लो वाली फ्रेम लावून देतो, सॉरी येल्लो वाले ग्लास लावून देतो. त्यांना विचारलं मी ती कशी दिसते माझ्यावरती डिझाईन. थोडी बॉडी बिडी बनवायची आणि मग बॉडी बिडी तर बोलूच नकोस. चेहऱ्यावर ते सूट होते. येस. 3 to 5 नाही 0995674 नाही करेक्ट. 321675 नाही मला हे नाही पडत आहे, काय बोलतात ते. हा इथे मला खूप 321628 तो नंबर जैसा फर्स्ट लाइन क्लियर है तुम्हारा की ब्लर है? क्लियर आहे. इथे थोड़ा ब्लर है. हा ब्लर आहे. म्हणजे एक डोळ्याला जास्त आहे डावा डोळा. आणि म्हणजे एकच डोळ्याचा प्रॉब्लेम आहे की दोन्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. इथे बघा माझं सेंटर. स्क्रीन टाइम जास्त आहे का मोबाईल तुमचा? अरे हा बंद करा. डोळे कोठे पडले बंद करा. उघडा.
डोळ्यात ड्रायनेस आहे जे लॅपटॉप पीसीची ब्लू लाईट डोळ्यात जाते ना ती हार्मफुल असते. ती हार्मफुल लाईट पहिले इफेक्ट करतो कॉर्निया. हा बाहेरचा भाग आहे ना व्हाईट हा कॉर्निया. ओके त्याचा इफेक्ट करतो डोळे ड्राय होतात तुमचे. ड्राय एकच कानावर येते झोप टाइम नाही का लॅपटॉप इफेक्ट. झोप तर होतच नाही आणि स्क्रीन टाइम पण जास्त आहे. ओके मग तुम्ही आयशिल्ड लेन्स घ्या त्यात स्किनचं प्रोटेक्शन राहते. ओके असं पकडा बायनॉकमध्ये ग्रीन डॉटला बघा समोर. हा जमीन प्लेन आहे की वरखाली हा म्हणजे ना वर खाली वाटतंय. एकदम आहे की नाही जस्ट नॉर्मल. ते सगळं चेकअप बिकअप करून झालं फ्रेंड्स. आता फ्रेम सिलेक्ट करायची आहे. तिला आणि ही पण दाखव. छान दिसते ऍक्च्युली छान दिसते. ही मला बरी वाटते. कोणती? ही छोटी आणि सिंपल. दाखव. हा ही पण छान आहे. हो फ्रेंड्स डिफरन्स बघा. आता तुम्हाला इथे ना काय दिसत नसेल ना बट मी म्हटलं असं टाइमपास मध्ये बघतो. काय बघा पोलराइज लेन्स मुळे एक एरोप्लेन दिसतोय. पूजा उचल रे. बघा एरोप्लेन दिसतोय आणि असं काढलं तर एरोप्लेन नाही दिसत आहे. असं एरोप्लेन दिसतं. छान आहे बघा. काय काय ऑफर आहे आणि काय काय चार्ज होतं एकदा बाहेर गेल्यावर सांगू. हे बघ. हो ना तू पण नंबर चेक करून घेतला. उगाच डोक्यात भीती भर. मला हाय सगळं व्यवस्थित आहे. भले रात्री रात्री जागणं आहे. स्क्रीन टाइम आहे. स्क्रीन टाइम तर माझा भरपूर आहे भरपूर. पण हाय बाबा नॉर्मल आहे. आता ह्यांचा मला जेव्हा ना वापर अजून काय लागला ना तेव्हाच मी समजून गेले की पुन्हा माझा चष्माचा नंबर वाढलाय थोडासा आहे ना. तिथे फ्रेंड्स आपण ज्वेलरकडे आलो आणि पूर्ण ज्वेलरी आपण ठेवून घेतो एका कामासाठी. आपण डायमंड दाखवून देतो ना. पैसे नाही पैसे पण पाहिजे का? कशा रिअल डायमंड असतात. हा बुट्टा घातला. उलटी चप्पल आहे. आधी पेन तो पाहिजे. आपण पॉपकॉर्न तर फ्रेंड्स मस्तपैकी काय काय घेतलं आपण कार मध्ये जाऊन दाखवू. कारण की आतमध्ये थोडा मेस होता. तो डिस्कशन वगैरे काय काय चालू होतं. तुम्ही थांबा इथे मी गाडी घेऊन येतो. तिकीट वाले घे. जा पिंक कलरचा डब्बा दिला. पिंक कलरचा भावजासाठी पिंक कलरचा डब्बा दिला त्यांनी. फ्रेंड्स गेस वॉट आपण काय घेऊन आलो. अरे थांबला एक चालू राहा. 2 कडे आणले भावजासाठी. बुबूसाठी फ्रेंड्स कडे घेतले आहेत. ऍक्च्युली पहिलेवाले जे कडे होते ना फ्रेंड्स ते खूप म्हणजे खूप इकडून तिकडून त्याचा आकार चेंज झाला होता. सो म्हणून मग आणि ते थोडंसं हे पण डल पडलेलं पण आहे. झाले होते आणि ते खूप जुने होते. म्हणून मग आता ते नवीन घेतले. त्यांना खूप दिवसापासून होतं. आम्ही लास्ट टाइम पण मागे गेलो होतो त्याच ह्याच्यामध्ये. पण तेव्हा जी एक्स्ट्राची चांदी होती ती नाही आणली होती आणि म्हणून आता मी आठवणीने ती चांदी वगैरे घेतली आणि आले आता घ्यायला. त्याचबरोबर मी माझे जोडवे पण घेतले. पेनला सांग ना पिल्लाला सांग ना. काय सांगायचंय. ती पडली. आम्ही चष्मा जेव्हा चेक करत होतो ना तेव्हा ती त्या चेअर रोलिंग चेअर वरती बसलेली आणि तिला अंदाज आला नाही उतरायचा. उतरली नको बोललो तरी पण उतरली आणि फोन सकट पडली. माझा फोन होता तिच्या हातात. तर जे नाकावरती पडली फोन असल्यामुळे तो नाक ह्याच्यावरती फोनवरती आपडला. त्यामुळे झालं काय हे बघा इथे नाकावरती एक लाईन दिसते ती आली. आता मी काय करू हिला. फटके देऊ का ओरडू का आम्ही स्वतःलाच ओरडू. ह्याचं मी क्विज पण टाकेल आपल्या ब्लॉगच्या खाली बघा. क्विज मधून ऑप्शन असेल कुठे की तिला ओरडू का तिला फटके देऊ कुठे का आम्ही स्वतःलाच ओरडू की आम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मला माहिती आन्सर येत असेल की आम्ही लक्ष दिलं नाही. तरी पण ती क्विज असेल. आवर्जून आन्सर द्या त्याचं. तुम्हाला तुमचं मत शेअर करा त्याच्यामध्ये. होईल का आज. दे हात. हे बघा फ्रेंड्स असे काही कडे घेतले दाखव. थांब काय काय टाईट आहे. तू दे हात. तसंच असतं बेटा. हात तर दे. अरे तू काढू शकतेस म्हणजे ते टाईट नाहीये. नाही जाई दे इथे हात दे. चालते टीचरला फोन करून सांगते. टीचरने सांगितलं होतं चालते 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 तू असा हात कर मग ते लूज होणार. हा कसं हात केला. तू दुसरा हात दे. काय पाहिजे तुला. काय पाहिजे पिंक कलर पिंक कलरचा. मग ह्याच्यामध्ये पिंक कलर तुला दिसत नाही म्हणून मम्मानी थांबून थांबून त्यांच्याकडून पिंक कलर हे बघ पिंक कलर त्यांनी टाकून घेतला ना ह्याच्यामध्ये. दिसतोय तुला तुझ्या आवडीचा.
मम्माने किती तुझ्या आवडीसाठी हे घेतलं पिंक कलरचं, वाव. आणि ते दुसरं वाला पण पिंक आहे पूजा की नाही आहे? दोन्ही पिंक आहेत. दाखव दुसऱ्या वाला दाखव बेटा. नाही त्याच्यामध्ये पिंक कलर आहे. मग पूजा हे बरोबर नाही केलंस पूजा तू. दोन्ही मध्ये पण पिंक कलर एक. अरे एवढे बोलून राहिले. नाही प्लीज. नाही थँक्स. नको. तर बघ आहे का बघ, दोन्ही पण तिच्या आवडीचे घेतलेत आपण. दाखव फ्रेंड्स ना. नाही जाऊ दे पूजा, तू तुझे दाखव. माझे कसे दाखवणार मी, आता घरी गेल्यावरच दाखवू शकते. नाही दिसणार ते. हे बघ, हे पूजाच्या पाया घेतले. आणि माझ्यासाठी काय घेतलंय माहितीये? हे बघा, हे चमकतंय दिसतंय घाम. थांबून वेट करून. हा, बाकी माझ्या नाकावरती एक दिसतंय का लाल झालेलं इकडे, हे का माहितीये? हे दुखतंय माझं ऑलरेडी, माझा घनक फुटलाय. तुला कळलं? दोघांचं नाक सुजलंय त्या पार्टला. तिने मारलं म्हणून तिला शिक्षा भेटली. ते चुपच ना. मी रात्री झोपत काल बुग्गू कसं करते, अशी झोपलेली असते ती, अशी होते पूर्ण गोल 24 घंटे फिरते. काय मला काय केलं होतं? काय मम्मानी काय नव्हतं केलं, तू केलंस. तर रात्री बुग्गूनी तसं बोल. मला काय केलं होतं मग? मला नाही माहित काय केलं होतं. मला लाजवलं. बकुला काय रकू काय बकुला बकू काय बकुला काय काय केलं होतं मम्माने? काय आहे? नको करायला होतं. हे बघा माहिती लाल होते ना. हा ठीक आहे. तर रात्री बुग्गूनी म्हणजे पहाट झाली असेल तेव्हा अशा धडाधड लाता मारल्या तोंडावरती. आणि मी तेव्हा लय झोपत होतो, पण मी उठून बोला, अरे बेटा काय करते बेटा, नीट झोप. तर म्हणजे मला तर तेच वाटतं, पहिलाच माझं बॉक्सिंग मध्ये असताना ना, आपलं आपण म्हणजे असं रिंग मध्ये प्रॅक्टिस करत असताना आठवलं, माझं नाक ऑलरेडी फुटलं एकदा. ठीक आहे, ते घनक ती हड्डी फुटली म्हणून ती परत तर नाही फुटणार. ओके, जेवढं मला तरी नॉलेज आहे. नाहीतर मग हे कन्फर्म रात्री फुटलं असतं. हे सकाळपर्यंत सुजलेलं, नंतर दिवस उतरता थोडंसं बरं झालं. तर पेन पण थोडासा कमी झालाय, नाही तर सकाळी जास्त पेन होता. शेकवा दोघं पण. नाही माझं ठीक आहे, आपलं कडक आहे बाय, आपलं ऑलरेडी फुटून आपण काय साधं सुद्धा बॉक्सर आहे बाय. तिघांच्या पण नाकाला असे खूण आलेत आता. माझ्या इथे नाकाला आठवतंय का, हा. टोप पडला होता स्टँड वरून. बेटा तुला आता तुझा मोबाईल लागला. अरे वा, व्हॉट अ कोइन्सिडन्स, तिघांच्याही नाकाला असं अजून नाही तिथेच. पिल्लोट माझा असेल ना इथे खून. आपण तिघ पण शूर्पणखा. चला आता घरी. इथे शूर्पणखा करू. अरे पेट्रोल कोण भरणार? अरे हा, पेट्रोल भरायला जायचं ना हे बघ. लवकर. 2च कांडी आहे. मग मगाचं तुला कळलं नाही काय? वा, काय घेत बसले. ते चष्मा बघितला तर नंतरला ज्वेलरकडे बिचारीची पहिल्याची ओल्ड वाली होती ती थोडीशीच हे गेली, ते केलं. नंतरला चिप्स घ्यायला गेले. सगळा टाइम त्यांच्यातच गेला. आता माझं पेट्रोल भरायला त्यांचं तो टाइम नाही तिच्याकडे. जे की पैसे पण तीच भरणार आहे. लाईट बंद करू ही. कर. घेऊया आपण. नाही ती ऑलरेडी राहते, तिला ना कड्यामध्ये पिंक कलर पाहिजे होता. आता तो त्याचा आकार वाकार सगळा बदलला होता, मग घेतला होता. चला घरी. तू जाते का दिदीच्या घरी? काहीच गरज नव्हती दिदी. पुन्हा बाय कर. एवढी कॅडबरी दिली छान. बाय कर. ती जास्त मस्तीमध्ये आली. काय माहिती ताई, थँक्यू सो मच, भेटून छान वाटला. तर फ्रेंड्स, काही दिवसां अगोदरच याच ठिकाणी काहीतरी न्यूज आली होती की ते असं झालेलं टर्निंगच्या ह्याच्यामध्ये. इथे काचा आहेत. हा, काचा आहेत अजून. बट हाऊ इट इज पॉसिबल यार, हे बॅरिकेड नंतर लावलंय का हे पत्रे? पण ह्या ब्रिज वरती होणं मीन्स इट्स लाईक कम ऑन. इतकं रुंदी आहे चांगली, म्हणजे 3 पदरी तरी आहे, 2 पदरी तर आहेच. हे म्हणजे हे आणि एका साईडला 2, तिथून तिथे. इथून पळवणं इज लाईक म्हणजे अननेसेसरी थिंग. मग इथं असं काय होणार मला तरी अपेक्षित नव्हतं यार की इथे अशा रोडला होईल. बिकॉज इथे किती स्पीड वरती चालवणार ना, चालून 40, 30, 20, ओके 50. बाकी सगळे व्यवस्थित राहावे बाबा, कुणाच्या गाडीला काहीच होऊ नये.
हा कोणत्या व्यक्तीला आत बसलेला सगळे सेफली कुठे जाते तिथं पोहोचायला पाहिजे. हे असं येणार माणूस, मुंबईवरून, मुंबईची गाडी होती वाटतं ती, त्या साईडने आलेली. इथं आल्यावरती त्याच्या घरच्यांना किती ऐकून ते धक्का लागला असेल, बापरे आमचा माणूस कुठेतरी बाहेर होता आणि त्यांच्या कानावरती असं काय पडतं. कसं ते किती घाणेरडं, म्हणजे तो किती दर्दनाक एक्सपिरियन्स असेल ते ऐकायला. मी एक्साइटेड आहे माझ्या नवीन चष्म्यासाठी. न्यू चष्मा. यार नाही, मला ऍक्च्युली खूप प्रॉब्लेम होतोय. म्हणजे माझं ना दर दिवशी डोकं दुखायला लागतं. मग मी दर दिवशी याला बोलते थोडंसं दाबना, आणि नाही जमत. मग ना लांबचं तर मला दिसतच नाही. खूप दिवस झालं, खूप प्रॉब्लेम होतोय. आणि मी तरी बोलते आलं की ना माझा नंबर वाढलाय हर्ष, माझा नंबर. आणि गेले 3 महिने झाले मी चष्मा अजिबात लावला नाही. जो होता माझा पहिला तो ऍटलिस्ट मी ना टीव्ही बघताना किंवा बाहेर असं कुठे गेल्यावर मी लावायची, कारण मला खरंच गरज पडायची. ऍक्च्युली मला टीव्ही दिसायची नाही घरात बसून लांब. मी लावून बसायचे. मला हा बोलायचा, अरे कशाला लावतेस वगैरे, माहिती आहे ना, बोलायचं तू शायनिंग मारते. पण ऍक्च्युली मला माहित होतं तो चष्मा पण असणार कुठे ना कुठेतरी असेल. शोधला, पूर्ण घरात बाय द शोधला. वे फ्रेंड्स, तो एक चष्मा होता 6,500 की 7,000च्या आसपास, तो एक चष्मा. आणि आता आपल्याला सेम 6,700-800च्या अराउंड 2 चष्मे भेटतात आहे. आणि त्याच्या सोबत अजून एक चष्मा भेटणार आहे जो मी माझ्यासाठी वापरणार आहे. पूजा काय बोललेली तिथे घेताना की अजून आपण 1-2 चष्मे बघूया माझ्यासाठी. आणि एक चांगला 2-2.5 हजाराचा मला पण काय घेता येणार आहे, सन ग्लेअर्स. ते ग्लेअर्स बोलले, टर्मिनॉलॉजी त्यांनी, म्हणजे सन ग्लासेस टाईप ग्लेअर्स माझ्यासाठी छानपैकी. कारण की बघा लोक ना असं वाटतं की असं पूर्ण असं प्रकाश घेऊन चालतात गाडीचा. पूर्ण डोळ्यात अशी लाईट जाते ना. आपण बारी पुढे मी झोपली होती. हा माहितीये तर मला पण एक ग्लेअर्स भेटणार आहे. त्यात पूजाला 2 चष्मे भेटणार आहेत. त्याची आपण फ्रेम पण सिलेक्ट केली आहे. तर चांगली डील झाली इकडे, है की नाही पूजा? येस, खरंच चांगली डील झाली. आता क्वालिटी वगैरे माहिती नाही, पण जेवढं त्या आम्ही लेन्सकार्ट मध्ये जी क्वालिटी बघितली ती थोडीशी ठीक वाटली. म्हणजे तो जो होता ना माझा खूप वेळा पडलाय, त्याच्यावरून खूप वेळा भाव्याने फेकून दिले, चालली आहे, पाय दिले तरी त्याला मोस्टली तिने खूप वेळा असं ताणलंय ते. हा ताणलंय तरी त्याला काहीही झालं नव्हतं. चांगला होता. आता हा मला माहिती नाही कशा टाईप मध्ये, पण जेवढं बघितलं तेवढं ओके वाटला. त्याची ती ग्लास जे फ्रेम असते ना ती खूप चांगली होती त्या माझ्या पहिल्या ह्याची. तर तो कुठे गेलाय, काय झालं मला काहीच माहिती नाही. मी पूर्ण घरामध्ये शोधला पण तो मला भेटलाच नाही. बरं, आपण आता ड्राईव्ह करतच चाललेलो. ते वेस्टला चाललो, सॉरी ईस्टला चाललेलो आपण पेट्रोल भरायला. एक दादा भेटलेले, त्यांच्याकडून समजलं की ईस्ट मध्ये आपल्याला मस्तपैकी पेट्रोल भेटेल. म्हणजे पॉवर किंवा E95 तिथं छान छान सांगितलं, तर तिथं आपण जाणार होतो. पण आता ब्रिज क्रॉस केला आणि आपण ईस्टला पोहोचू थोड्या वेळात त्या रोडवरती, पुढे फाट्यावरती, विरार फाट्यावरती. तितक्यात पूजाचा फोन बंद झालाय. का तर एक बाळ त्याच्यावरती खूप हे बघत होतं व्हिडिओज वगैरे, बॅटरी डाऊन. आणि पहिल्या गाडीमध्ये सतत एक वायर असायची जी आता नाहीये, जी घरी गेली आज. त्यामुळे पूजाचा फोन बंद. आणि पेट्रोल भरायला फायनान्स मिनिस्टरकडे त्यांचा फोनच नाही, तर मध्ये ते कुठून करणार. माझ्या फोन मध्ये इतके पैसे असतील ज्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळल्या एवढं पेट्रोल भेटेल, लिंबू पाणीमध्ये. तेवढेच माझ्याकडे पैसे असतील. घरी जाऊया. तुला काहीतरी बोलायचं होतं ना फ्रेंड्सला? तू बोललीस ना मला बोलायचंय, माझ्याकडे दाखव. काय काय तू आली कुठे? तू आली कुठे? मी व्हेरी गुड आहे. हा, पूजा नाहीये वायर यार. चला, पेट्रोल भरायचं तर आपलं थोडंसं कॅन्सल झालंय. घरी जाता आता आपल्याला रस्त्यातच छान छान फ्रेंड्स भेटले, छोटे छोटे. हे चाकांजवळ येऊ नका. हाय एव्हरीबॉडी, हाय. चॉकलेट दिले ते बघ, ते फोडून खाणार आहेत का? खाऊ शकणार. आणि ते त्यांनी खाल्लेलं चांगलं पण नाही चॉकलेट. ए हाय बडीज, हॅलो एव्हरीवन. कसं गब्बर सारखं माराशी वाकडी विकडी करून नाही का? बाबा त्यांची मम्मी आली. चला चला काय चला झालं, ती पण खेळणार आपल्यासोबत. चला चला आपण जाऊया. त्यांची मम्मी खतरनाक असते. भाव्याची मम्मी, भाव्याची मम्मी खूप छान आहे. बघू तुला हवाय पप्पी हवाय, आपण आपल्या गब्बरला घेऊन येऊया. हा छोट्यावाल्या गब्बरला घेऊन येऊया आपण. ठीक आहे, तो आहे तिकडे लांब आहे, पण आपण आणू त्याला.
आणि एवढंच नाही तर आपण काही दिवस अगोदर कुठेतरी गेलेलो. गब्बर जिथं आहे त्याच्यापासून थोड्याच अंतरावरून आपण जवळून गेलो, बट तिथे नाही गेलो बिकॉज मला माहिती आहे गेलो ना की कोणतरी त्याला घेऊन येईल सोबत. पण आता तो आहे तिथे खुश आहे ना यार, त्याला परत ते तिकडचं कनेक्शन तोडणं इज लाईक नको. आपल्यामुळे त्याला नको सारखं सारखं डायसी इथे तिथे. नाव इज हॅपी, ही सेटल्ड अँड मी जेव्हाही जाईन ना, मी खरं सांगते हर्ष, कसाही असू दे तो मी घेऊन येणार त्याला. आणि परत आपल्याला कुठे बाहेर जायचं राहू झालं दे, तर- मी थांबेल आता, मला काही प्रॉब्लेम नाही. तसं पण मला घरात राहायला आवडायला लागलं आता. मला वाटतं तो सेटल झालं ठीक आहे. आपल्याला बाहेर जायचे प्लॅन्स आहेत, काय असतील त्याला घेऊन जाणार. परत तो त्या घरी ठेवलं तर घरामध्ये तो त्याला एकट्याला मग ते बरोबर नसतं. तर ही इज हॅपी ना नाव.